आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पेढे कसे आहेत? ही 130 रुपये पाव आणि दुसरे ते 150 रुपये पाव. पण तुम्हाला आपण कमी लावू. बाबन्या पेढे घे. हा किती करू? बाबन्या खावा खावा तुमचंच दुकान आहे. चांगला आहेत ना? या काय पोरं नीट लक्षात ठेव. पोरं कधी आली तर पाहुणचार व्यवस्थित कर. काय होय भाऊ. चला येतो आम्ही. चला रे. जयदेव भाऊजी समजा ठीक आहे ना? होय सगळं एक नंबर. आजचं ओपनिंग पण एक नंबर झालं बघा वहिनी. मग गेलेली माणसं? ती ती आपली दोस्त मंडळी होती. ओपनिंगला आली नव्हती, मग आता भेटायला आलेली. नक्की ना? होय नक्की. बर येते. आई मंजू अगं ये की. ये की. आई घरात कोणी नाही ना? म्हणजे एकटीच आहेस का तू? अगं बाई कोण नाही, तू बस की. आई कशी आहे ग तुझी तब्येत? आणि तू ही कामं का करतेस? डॉक्टरांनी नाही म्हणून सांगितलं होतं ना? आई आई काय झालं? तुझ्या डोळ्यात पाणी का? मंजू तुझा बाप का नाही नेहमी म्हणायचं. दोन्ही पोरगा नाही कसं होणार आपलं? हसते पाहिजे होते. आपल्या दोन्ही मुली कुठं बी कशात बी कमी नाही. दोघी बी तळ हाताच्या फोडावानी मला जपतात. आई अगं ते कर्तव्यच आहे आमचं. अगं आपली आमुका नाही लई जबाबदार झाल्या बघ. लई शानेवानी वागते. तिचं शिक्षण नोकरी घरकाम समज सांभाळून माझी ना लई काळजी घेते ती. आणि तुझे तर काय बोलू पोरी. सासर माहेर नोकरी समज कसं ग जमतं तुला? गरम गरम 2 घास खाऊन घे. हा नको आई. अगं असं काय करतीस? चल पटदिशी पर तुझ्या आत्या आली तिला काय तुला खाऊ द्यायची ना. चल चल अगं चल. मंजू तुझ्या मागचा यो याप कधी संपायचा देवाला माहिती. अगं आधी तो सत्य मला चांगला पोरगा वाटत नव्हता, पण त्या दिवशी तो येळेवर मदतीला धावून आला. आणि आता तो आधी जेवढा वाईट वाटत होता तेवढा बी नाही वाटत. होय
त्या दिवशी सत्या जर वेळेवर धावून आला नसता तर काय झालं असतं कोण जाणे. बाळा, आता 6 महिने तुम्हाला एकत्र राहायचंय, तर उगाच त्याच्याशी वाद नको घालू. अगं वाद घालायला मी त्याच्याशी जास्त बोलतच नाही आता. म्हणजे मी विचार केला होता, आता 6 महिने एकत्र राहायचेच आहेत तर चांगलं बोलून चालून राहू आणि मग वेगळं होऊ. पण काय? मम्मी साहेबांनी अट घातली. कसली अट? सत्याशी अजिबात बोलायचं नाही, नाहीतर सगळा पगार त्यांच्या हातात ठेवायचा. अगं चांगलंच आहे की मग. सुरवीनबाईंनी चांगलंच सांगितलंय. अगं बस की, बस बस, कशाला घाबरत्यास, बस. इथं इथं माझ्या जवळ बस, अंगाशी. हा काय मग, चांगलं चाललंय की माया लेकींच. मी घरात नाही तर चांगलं गुलू 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 चाललंय. अगं पोटची पोरगी आहे यांच्या. तिची पोटची पोर हाय, पर कसं हाय, आता ती त्या घरात लई रमली. अगं अगं हळू हळू. गाते तसं नाही, कोर्टाची सूचना असते ती, त्या फक्त त्यांचं काम करतात. हा मग चांगलंच आहे की, सोपच आहे समज. त्या कान्सिलर का फान्सिलर तिला एकदा सांगून टाकायचं, आम्हाला संसार करायचा नाही, आम्हाला काय एकत्र राहायचं नाही. ते अगं तसं सांगता येत नाही. ते आम्हाला एकत्र राहिलो याची खात्री करून घेतात का आमचा संसार शक्य नाही. हा मग